नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे सातारा पोलीस भरती संदर्भात विद्यार्थ्यांचे मार्क जे आहे त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओमार्फत माहिती देणार आहे की विद्यार्थ्यांना किती मार्क पडत आहेत, काय आहे याची सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करेल की इथे दिसून जाईल लेटेस्ट अपडेटमध्ये. जस्ट मी रिफ्रेश करतो पेज हे. तर बघा इथं 26 आणि 27 तारखेचे मार्क काय केले की यांनी पब्लिश केलेले आहेत. हे मार्कांचं ऑलरेडी मी ओपन केलेले आहे मार्क. हे 27 तारखेला आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे. 26 आणि 27 तारखेची मार्क तुम्हाला दिलेली आहेत. हेच मार्क फेसबुक, ट्विटर आणि वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर जर तुम्ही बघितलं तर 26 तारखेला आणि 27 तारखेला, तर 26 तारखेला जर बघितलं, हे 26 तारखेचेच मार्क आहेत विद्यार्थ्यांचे. तर 26 तारखेला जर बघितलं तर किती विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली आहे ते बघूयात आपण. तर ही यादी जवळपास 26 तारखेची 26 तारखेला हे 1061 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे आणि 27 तारखेला जर बघितलं तर 27 तारखेला जवळपास 27 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता याच्यामध्ये कन्फर्म नाही की हे मुलांचं आहे की मुलींचं आहे, पण याच्यामध्ये आपण काय करूयात की ॲनालिसिस करूयात की विद्यार्थ्यांना कशा टाईपचे कशा प्रकारे मार्क पडत आहेत. तर तुम्ही जर बघितलं इथं या यादीकडे, तर विद्यार्थ्यांची फेल होण्याची संख्या लक्षात घ्या. फेल आहेत ते जवळपास या पूर्ण यादीमध्ये म्हणजे 1000, जे शेवटचा आकडा आहे 1061 पैकी फेल जे विद्यार्थी झालेत ते 20 ते 25% विद्यार्थी जे आहेत ते फेल झाले. बघा शेवटच्या पेजवर तुम्ही बघा 12, 13, 11, त्याच्यानंतर 11, 10, 12, 13, त्याच्यानंतर 11, 18, 14, 21, 15, जवळपास सगळेच फेल झालेले आहेत इथे. ऑलमोस्ट सगळे फेल झालेत. काही विद्यार्थी पास आहेत इथे. पण जर फेल बघितलं तर इथे तर ॲव्हरेज मी सांगत आहे तुम्हाला. ॲव्हरेज जर बघाल या पूर्ण पेजेसमध्ये 1000 त्याच्यामध्ये जर पूर्ण जर बघाल तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते फेल झालेले आहेत. आता आपल्याला बघितलं तर 40 आणि 40 पेक्षा जास्त किती विद्यार्थ्यांना मार्क आहेत, तर 40 आणि 40 पेक्षा जास्त जे आहेत ते 16 ते 17% मार्क जे आहेत, जे विद्यार्थी आहेत या सगळ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना 40 आणि 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं हे यादीमधून जर ॲनालिसिस केलं तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे आहे म्हणजे सगळ्यात जास्त जो विद्यार्थ्यांचा जो ग्राउंड घेण्याचा कला तो आहे 30 ते 35 दरम्यान तुम्हाला जास्त विद्यार्थी दिसतील. आणि त्याच्या खालोखाल म्हणजे हे विद्यार्थी तुम्हाला 30% पर्यंत तुम्हाला दिसतील, जे 30 ते 35 पर्यंत दिसतील. आणि त्याच्यामध्ये 40 पर्यंत जर बघितलं तर हे जवळपास 20 ते 25% विद्यार्थी तुम्हाला दिसतील. हे तर कट ऑफ मध्ये जर बघायचं झालं तर लमसम जर सांगायचं झालं कट ऑफ, तर हा कट ऑफ जो असू शकतो तो कॅटेगरीनुसार बघितला तर 35 ते 40 आणि काही कॅटेगरीचा तो 31-32 पर्यंत येऊ शकतो. SC-BCचा आणि EWचा कट ऑफ जो आहे तो अजून कमी राहण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.